आजची संध्याकाळ ना फार भारी होती का ते तुम्हाला पुढे समजेलच. पण रात्री ना माझ्याकडे हा माझा छोटा भाऊ विशाल आलेला, तर सकाळी आम्ही दोघंही सोबत घराबाहेर पडलो. त्याला सकाळची लवकरची शिफ्ट होती आणि मी माझ्या चालण्यासाठी आलेली. आणि आल्यानंतर असं सुंदर आकाशामध्ये उडणारा पक्ष्यांचा थवा आणि चंद्र हे दृश्य बघायला मिळालं. चालून झाल्यानंतर झाडाखाली ना मस्त फुलांचा सडा पडलेला, मला आवडली म्हणून ती फुलं गोळा करून मी घरी आली. आणि घरी आल्यानंतर काय आपले जे नेहमीची कामं असतात, फ्रेश व्हायचं, टिफिन बनवायचा, नाश्ता बनवायचा, चहा बनवायचा, तेच सगळं. आणि आज नाश्त्यामध्ये जो आपला नेहमीचा टिपिकल जो बेत असतो, चहा पोह्यांचा बेत होता. पोटभर नाश्ता करून घेतला आणि इतकं छान बाहेर कडक ऊन पडते, तर म्हटलं चला आता गोधड्या धुण्याची सुरुवात करूया. तर आज इथे गोधडी एक भिजायला घातली होती, म्हटलं छोटी मोठी कामं होईपर्यंत ती छान भिजून होईल. आणि यांचं बघा बाय बोलतानाचा ड्रामा, कारण यांना माहिती होतं की मी यांना शूट करते आणि म्हणून हे असं काहीच यांचं चाललं होतं. गोधडी हाताने धुवायची म्हणजे जोर तर लावा लागणार ना, आणि म्हणून मी हा ओटचा लाडू खाऊन घेतला आणि इतर कपडे सुद्धा धुवून घेतली, जी सुकलेली होती ती काढून घेतली. आज ना गोधडी धुताना मला मम्मीची खूप आठवण आली, कारण मी तिला लहानपणी म्हणजेच लग्न होईपर्यंत आम्ही दोघीजणी एकत्र असं गोधडी वगैरे तिला मदत करायची धुण्यासाठी, म्हणून ती वाळून घातली. आणि दुपारचं मस्त जेवण वगैरे करून आराम करून संध्याकाळी जे तुम्ही लास्टच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं की आम्ही लेन्सकार्टमध्ये चष्मे बनवायला टाकलेलं होतं तेच घ्यायला आलेलो. आणि ते आम्ही कोइन्सिडेंटली आमचे दोघांचे चष्मे इतके सिमिलर होते की आम्हाला समजतच नव्हतं की त्यांचा कोणता आणि माझा कोणता, पण माझा पावरचा असल्यामुळे त्या घातल्यानंतर आम्हाला लगेचच कळालं. चष्मा घेऊन घरी येत असताना आमच्या कानांवरती हा सुंदर असा घंटेचा आवाज आला आणि आमचे पाय आपोआपच मंदिराच्या दिशेने ओढले गेले. आणि हे अतिशय सुंदर मोठं आणि असं पुरातन महादेवाचं मंदिर आहे. आणि आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला सुंदर असा आरतीचा अनुभव मिळाला. तर असा होता आजचा दिवस. तर बाय, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.